आज सरकारसोबत सीजीपीच्या सदस्यांची दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये बैठक पार पडली। या बैठकीत दोन प्रमुख मागण्या सरकारनं मान्य केल्या, पण अद्याप शिक्षण मंत्र्याचा राजीनाम्याबाबत निर्णय झालेला नाहीये। पण येत्या 2 दिवसाचा अल्टिमेटम सीजीपीच्या नेत्यांनी सरकारला दिलाय। जोपर्यंत प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिकाही त्यांनी सरकारच्या प्रतिनिधींसमोर मांडली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा आणि राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्यासोबत सीजीपीचे प्रमुख प्रवक्ते सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका हे दोघे दुसऱ्यांदा बैठकीसाठी गेले होते। आजच्या बैठकीत त्यांनी आपल्या मागण्या लिखित स्वरूपात सरकारला सोपवल्यात। बैठक पार पडल्यानंतर आशुतोष रांका यांनी सांगितलं की सरकारशी आमची 10 मिनिट चर्चा झाली। आम्ही सरकारपुढे 3 मागण्या ठेवल्या आहेत। नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, तसंच आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे। पण धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत अद्याप सहमती होऊ शकली नाही। त्यामुळे उद्या सरकारसोबत पुन्हा चर्चा होणार आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यासाठी उद्या दुपारपर्यंतची वेळ सरकारनं आमच्याकडे मागितली आहे। आम्हाला आशा आहे की सरकार प्रधान यांना लवकरात लवकर पदावरून दूर करतील। सरकारनं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई आणि आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हे आणि कायदेशीर मागण्या परत घेण्याच्या मागणीला तत्वतः मंजुरी दिली आहे। दरम्यान सीजीपीचे संस्थापक आणि समन्वयक अभिजित दिपके यांनी सरकारच्या या भेटीवर जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत माघार नाही ही ठाम भूमिका बोलून दाखवली आहे। आपला विजय दृष्टीपथात आला असल्याचं त्यांनी जंतर मंतरवर आंदोलक तरुणांना उद्देशून केलेल्या भाषणात जाहीर केलंय। त्यामुळे आंदोलक तरुणांमध्येही या क्षणी मोठा उत्साह दिसून आलाय। याचा परिणाम म्हणून दिल्लीतल्या आंदोलनस्थळी तरुणांची गर्दी वाढताना दिसत आहे। दिपकेंना आणि सीजीपीला दिवसेंदिवस तरुणांचा भक्कम पाठिंबा मिळताना दिसतोय। आणि दुसरीकडे आज पुण्यात शनिवार वाडा इथं तरुणांनी हातात धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचे फलक घेऊन जोरदार आंदोलन केलंय। भरपावसात छत्र्या आणि रेनकोटसह मोठ्या प्रमाणावर या आंदोलनात आपला सहभाग नोंदवलाय। तसंच मुंबईतही शिवाजी पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर जेएनजी मंडळी एकवटली आहे। या ठिकाणीही जोरदार आंदोलन सुरू असून हातात फलक घेऊन गाणी म्हणत आणि उत्स्फूर्तपणे तरुण दाखल होत आहेत। मुंबईतल्या या आंदोलनाला ठाकरे बंधूंकडून पाठिंबा आहे। उद्धव ठाकरेंचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे तसंच खासदार संजय राऊत यांनी देखील शिवाजी पार्कमध्ये जाऊन तरुणांचा उत्साह वाढवलाय। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।